नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे आहे ते मुस्लिम धर्माच्या चालीरीतीचं अनुसरण करण्याचा आग्रह धरून धर्म परिवर्तन करण्याचा हा सगळा प्रयत्न होता का, अशा पद्धतीचं एक प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मानकापूर पोलीस स्टेशनचे पी.आय. हरेश सर आहेत। सर, नेमकं हे काय प्रकरण आहे, तुमच्याकडे कधी नोंदवण्यात आलं आणि आता काय सद्यस्थिती? परवा 4 मुली आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक NGO आहे युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी, आरोपी रियाज फाजिल काझी हा फाउंडर मेंबर आहे आणि NGO चालवतो आहे। त्याच्याकडे ह्या मुली काम करत होत्या आणि त्या काम करत असताना त्याच्यापैकी एक जी कंप्लेनंट आहे मुलगी, त्या मुलीचा 2 वर्षापूर्वी त्याचा वाढदिवस असताना विनयभंग वगैरे केल्याचा प्रकार तिनं सांगितलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या इतर मुली आहेत त्यांनी देखील आपल्याला माहिती दिली की आरोपी जो आहे तो काही मुस्लिम धर्माच्या चालीरीतींच्या अनुषंगाने त्यांना माहिती द्यायचा, तुम्ही नमाज पठण करा, त्याचा तुम्हाला उपयोग होईल, किंवा दुआ मागा, अशा प्रकारची तो सांगत होता। प्रत्यक्षामध्ये त्या मुलींनी त्याचं काही ऐकलेलं नाही किंवा त्याला साथ दिलेली नाही, परंतु त्या गोष्टींची माहिती द्यायचा। आणि 8 दिवसापूर्वी आरोपीनं एक मुलगी जी आहे जॉब सोडून गेलेली आहे, तिच्या आईला फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि मग त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला परवा तक्रार दिली। आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला 23 तारीखपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। यामध्ये अजून मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि आरोपीने एक इंस्टाग्राम अकाउंट देखील ओपन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं अकाउंट आहे, त्याच्या NGOचं अकाउंट आहे। असं असताना आणखी एक अकाउंट ओपन करून त्या मुलींच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत किंवा त्यांच्या कुठं जात आहेत, त्या इंस्टाग्रामवर काय माहिती पोस्ट करत आहेत, त्याबाबत देखील तो माहिती घेत होता। आणि या सगळ्यामध्ये आता जो तपास आहे तो सविस्तर तपास याच्यामध्ये चालू आहे। सर, तो फक्त त्या मुस्लिम धर्माच्या चालीरीतीचं अनुसरण करायला लावायचं की त्याचा याच्या मागे काही दुसरा हेतू पण होता, धर्म परिवर्तन करून घेणं किंवा त्याचं प्रेम वगैरे त्या मुलीवर काय होतं का? असं काही प्रथमदर्शनी आत्ता दिसलेलं नाही। अधिक तपासामध्ये जसं या गोष्टी आम्ही डीपमध्ये जाऊ तशा या समजतील आपल्याला। आता सध्या तसं काही परिस्थिती नाही आहे। बरं सर, तुम्ही कुठल्या अनुषंगानं, म्हणजे याचं काही रॅकेट आहे का किंवा याच्या NGOचं जे काम होतं त्याचा निधी हा अशा पद्धतीच्या कामांसाठी वापरायचा का, या अनुषंगानं तपास करा? सध्या तरी तसं तर काही आलेलं नाही आहे, कारण त्याची जर NGOची प्राथमिक माहिती घेतली तर खूप कमी फंडिंग त्या NGOला आलेलं आहे असं प्रायमा फेसी दिसत आहे। आता अधिक तपासामध्ये काही गोष्टी समोर येतील, कारण कालच गुन्हा दाखल होऊन तपास चालू झालेला आहे। सर, कुठल्या क्षेत्रामध्ये हे NGO काम करायचं, किती लोकांचा स्टाफ त्याच्याकडे होता? NGOमध्ये आता ह्या 4 मुली आपल्यासमोर आल्या आहेत, अजून 2-3 मुली त्याच्याकडे काम करत आहेत, काही मुस्लिम धर्मीय मुली पण त्याच्याकडे आहेत। आणि हा जो NGO आहे तो अंडर प्रिव्हिलेज जी मुलं आहे, इस्लाम एरियातली किंवा लेबर क्लासमधली मुलं आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काम करतो आहे असं आरोपीचं म्हणणं आहे। आणि त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सपोर्ट करण्यासाठी NGO काम करते असं त्यांचं म्हणणं आहे। सर, हा याच्या आडून धर्म परिवर्तनाचं काम करायचं का, या दृष्टीनं तुम्ही तपास करणार का तुमच्या तपास? सध्या आता तसा काही प्रकार अजून समोर आलेला नाही, परंतु पुढे तपासामध्ये याबाबत काही ज्या गोष्टी येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। वेळ दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।